नमस्कार मित्रांनो, सकारात्मक जीवन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अतिशय सुंदर असा व्हिडिओ। तर ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तो व्हिडिओ तुमच्या फायद्याचा ठरू शकतो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। स्वामी म्हणतात, तुझ्या घरातच एक व्यक्ती तुझ्या सुखावर जळतो, दुर्लक्ष करू नको। श्री स्वामी समर्थ। जय श्री स्वामी समर्थ। बाळांनो, आजचा संदेश अतिशय गंभीर आणि महत्त्वाचा आहे। हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आज स्वामीची तुमच्याशी या संदेशातून बोलण्याचं असेल। तर बाळा, गेल्या काही दिवसांपासून तुला असं वाटतंय का की आयुष्यात काहीतरी बरोबर घडत नाही? घरात सतत तणाव वातावरण आहे, लहान सहान गोष्टीवरून वाद होत आहेत, मनाला शांतता मिळत नाही आणि कितीही मेहनत केली तरीही अपेक्षित यश मिळत नाही। रात्री झोप लागत नाही, मन सतत चिंतेने राहतं आणि कधी-कधी कारण नसतानाही अवस्था वाटतं। जर हे सर्व तुझ्यासोबत घडत असेल तर आजचा हा संदेश तुझ्यासाठीच आहे। स्वामी म्हणतात, प्रत्येक संकट हे बाहेरून येत नाही, काही संकट आपल्या जवळच लोकांच्या वागणुकीतून निर्माण होतात। प्रत्येक वेळी शत्रू बाहेरचा असतो असं नसतं, कधीकधी आपल्याच आसपासचा अशी माणसं असतात जी समोरून प्रेम दाखवतात पण मनातून आपल्या आनंदावर जळत असतात। म्हणूनच हा खूप धोकादायक भाव आहे। आग जशी हळूहळू सर्व काही जाळून टाकते, तसाच मत्सह नातेसंबंध नष्ट करतो। काही लोक तुमच्या यशात आनंद असल्यास दाखवतात, पण जेव्हा तुमची प्रगती करतात तेव्हा त्यांना मनात अवस्था निर्माण होते। तू नवीन काम सुरू करतोस, एखादा चांगलं यश मिळवतोस किंवा तुझ्या आयुष्यात आनंद येतो, तेव्हा काही लोकांना ते सहन होत नाही। ते थेट काही बोलत नाही, पण त्यांच्या विचाराचा आणि वागण्याचा परिणाम वातावरणावर होऊ लागतो। म्हणूनच स्वामी सांगतात, प्रत्येक गोष्टी सर्वांना सांगू नका। तुमची स्वप्न, तुमच्या योजना, तुमची आर्थिक स्थिती आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जगात सांगण्याची गरज नसते। आजकाल लोक तुमच्या यशासाठी टाळ्या वाजवतात, पण मनातून किती जण खरोखरच आनंद असतात हे फक्त देव जाणतो। स्वामी म्हणतात, शांतपणे काम करा आणि परिणाम देवावर सोडा। तर तुला कधी असं जाणवलंय का की एखादी व्यक्ती बोलल्यानंतर तुझं मन खूप बेचैन होतं? काही लोकांना सहवास केल्यावर ऊर्जा कमी झाल्यासारखी वाटते, काही लोकांसोबत बसल्यानंतर मनाला नकारात्मक विचार येऊ लागतात। हे योगायोग नसताना देव अनेक वेळा आपल्या मनातून संकेत देत असतो, पण आपल्याला त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो। स्वामी सांगतात, स्वतःच्या मनाला आवाज ऐका। जर एखादा व्यक्तीबद्दल सतत अवस्था वाटत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका। याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीचा द्वेष करा, नाही मित्रांनो, स्वामी कधीच द्वेष शिकवत नाही। स्वामी सांगतात, वाईट लोकांपासून अंतर ठेवा, पण मनात राग ठेवू नका, कारण राग आणि द्वेष सर्वप्रथम आपल्यालाच जाळतो। बाळा, आयुष्यात काही नाती टिकवण्यासाठी असतात आणि काही नात्यांपासून स्वतःला वाचवण्याचं असतं। हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे। तू अनेकदा स्वतःच्या भावना बाजूला ठेवून इतरांसाठी जगायला शिक। स्वतः दुःखी राहून दुसऱ्याला आनंद दिलास तर तुला आनंदही मिळेल। स्वतःच्या डोळ्यातले अश्रू लपवून नाती जपली, पण प्रत्येक वेळी सहन करणं हे चांगुलपणाचे लक्षण नसतं। कधीकधी स्वतःचं रक्षण करणंही तितकंच आवश्यक असतं। स्वामी म्हणतात, जिथे सतत अपमान होतो, जिथे तुमच्या भावनाची किंमत नाही, जिथे तुमच्या चांगुलपणाला गैरफायदा घेतला जातो, तिथे जास्त काळ राहू नका, कारण अशा वातावरणात राहून मन हळूहळू तुटायला लागतं। बाळा, लक्षात ठेवा, तू कमकुवत नाहीस, तू हरलेला नाहीस, तू एकटाही नाहीस। तुझ्या मागे स्वामीचा आशीर्वाद आहे। स्वामी तुझ्या सोबत आहे। कदाचित आजपर्यंत तू स्वतःलाच दोष देत होतास, तुला वाटत होतं की सर्व चुका तुझ्या आहेत, पण ते प्रत्येक वेळी स्वतःला दोष देणे योग्य नसतं। काही वेळा समस्या तुझ्यात नसतात, तर तुझ्या आसपासच्या वातावरणात असतात। म्हणून आजपासून एक नवीन सुरुवात करा। सकाळी उठल्यावर मोबाईल पाहण्याआधी 2 मिनिटं शांत बसा, डोळे बंद करा आणि फक्त एवढं म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।
हा नाम जप तुझ्या मनाला नवीन शक्ती देईल. रात्री झोपण्यापूर्वी देवासमोर एक दिवा लावा, दोन्ही हात जोडा आणि प्रार्थना करा. स्वामी, माझ्या घराचं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या मनाचं आणि माझ्या भविष्याचं रक्षण करा. माझ्या आयुष्यात खोट्या लोकांना ओळखण्याची बुद्धी द्या आणि योग्य मार्ग दाखवा. मित्रांनो, विश्वास ठेवा, जिथे स्वामीची कृपा असते तिथेच कोणतेही नकारात्मक शक्ती जास्त काळ टिकून नाही शकत. आज तुम्हाला अंधार दिसत असेल पण उद्या प्रकाश नक्की येईल. आज तुम्हाला दुःख वाटत असेल पण उद्या आनंद मिळेल. आज काही लोक तुझ्यापासून दूर जात असतील पण उद्या तेच लोक तुला जवळ धरतील. कारण स्वामी जे करतात ते आपल्या कल्याणाकरता करतात. म्हणून मित्रांनो, विश्वास सोडू नका, प्रार्थना सोडू नका, स्वतःवरचा विश्वास सोडू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामीचं नाव घेणं कधीही सोडू नका. एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामी, त्या कठीण काळात तू माझा हात धरला नसता तर कदाचित मी पूर्णपणे तुटलो असतो. पण आज मी उभा आहे कारण तुझी कृपा माझ्यासोबत आहे. जय श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.